चला इकडे लक्ष द्या मुलांनो. आज आपल्याला एक नवीन विषय इथे पाहायचा आहे, इंग्लिशचा. आता इथे मी काही शब्द लिहिले. एव्हरीबडी, समबडी, एनीबडी, नोबडी. तर हे शब्द आता इथे कसे वापरायचे ते पहा. आता अगोदर काय आहे? एव्हरीबडी. आता इथे 4 जण दिसत आहे तुम्हाला. एव्हरीबडी म्हटलं की सगळेजण येणार. समजा 4 मुलं उभा आहेत, मी म्हटलं एव्हरीबडी, तर सगळे मुलं इकडे येणार. मग काय करायचं? एव्हरीबडी, सगळेजण. समबडी, 4 मुलातून एकच जण यायचं, ज्याला मी सांगत त्याने यायचं. ओके, म्हणजे समबडी म्हणजे एक जण. मी यालाच सांगितलं, याला सांगितलं का? नाही सांगितलं, म्हणजे ज्याला सांगितलं त्यानेच यायचं. एनीबडी म्हणजे आता तुमच्या मनाला 4 जण आहेत, तुमच्यापैकी तुम्ही कोणी पण या, हो की नाही? मग यांच्या मनाने कोणी पण येणार, एक जण. आलं लक्षामध्ये? समबडी, एनीबडी म्हणजे झाला एक जण, आणि समबडी म्हणजे मी सांगितलं त्यालाच. आता इथे काय आहे? नोबडी. 4 जण उभे आहेत, तर मी म्हटलं नोबडी, कोणीच येऊ नका माझ्याकडे. मग येणार आहे का कोणी? नाही. मग काय करायचं? नोबडीला एकही नाही. आलं लक्षामध्ये? हे 4 शब्द आहे. लक्षात आले का? सांगा मला. आता एव्हरीबडी म्हणजे सगळेजण. समबडी म्हणजे एक जण. एनीबडी तुमच्यापैकी एक जण कोणीही या. कोणीही एक. नोबडी कोणीच नाही. अगोदर माहित होते का तुम्हाला हे शब्द? नाही. मग आता हे पाठ करा, लिहून घ्या, आणि उद्या मी विचारणार, मला सांगा. हो मॅडम. आलं लक्षात? हो मॅडम.